सरपंच बोला. आम्ही त्या रस्त्याच्या बद्दल आम्ही साहेबांकडे गेलो होतो. त्यावेळेला पूर्वताईंनी सांगितलं का प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांना किंवा PWला सांगितलं होतं का तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे चौकशी करा, काय आहे ते बघा. त्याच्यानंतर ती PWचे ते पठाडे साहेब ती लोक सगळे आली होती. आल्यानंतर त्यांनी इथं गटरचं काम चालू केलं. त्याच्यानंतर ती परत काही इथं आली नाही. त्यांना आम्ही एवढे सांगितलं भिंत बांधा, तेवढे आम्ही एवढे सांगितलं इथं भिंत बांधल्याशिवाय काही पर्याय नाही. भिंत बांधल्यानंतरच हे त्याचं सुरक्षित राहील. तर त्यांनी काय अजून त्याच्या काय हालचालच केलेली नाही. ही शासनाचे किंवा साहेबांनी आम्हाला सगळं ते पुरवतात. पुनर्वसनासाठी हा रोड चालू आहे, पण PWचा हलगर्जीपणा हा ते लोक त्यांच्याकडून ते करून घेतलं नाही ते कॉन्ट्रॅक्टदाराकडून त्यांनी. नाही साहेब, काय माहितीये का, हा विषय कसा माहितीये का, आम्ही वारंवार आहे ना, दरवर्षी आम्ही इकडे येतो असतो सारखं बघायला. गेल्या वर्षी आम्ही आता इथंच बघा तुम्ही, हे खरं याच्यापेक्षा अजून वर चिरे आता फक्त घराची हाईट फक्त राहिलेली 2 फूट, फक्त 2 फूट राहिले असल्या. गेल्या वर्षी आम्ही याचा पाठपुरावा केल्यानंतर सरपंच, उपसरपंच डिगावर बालची, सरपंच झांजरे, आम्ही वारंवार जाऊन तिकडे तक्रारी करून सुद्धा आम्ही त्या मागे पण मंचरला गेलो, पुरवठ्याने आदेश दिले का तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा, काय परिस्थिती बघा. ह्या वर्षी पण खाली येईन, मी तिथं स्वतः म्हणलं तर मी हे वर्षी 100% खाली येईन, आणि 100% खाली आलेले आहे ते. तरी सुद्धा आहे ना, ते कोण अधिकारी PWचे ते कोण पटरे साहेब आहेत कोणते इथं आले, फक्त नुसते बघून गेले आणि काम चालूच नाही केलं काही अजिबात. आणि बघा ही त्याचा परिणाम हा असा झालेला आहे. आज तिथं 3 लोक राहतात, तिथं 3 घराचं कुटुंब आहे तिथं. तुम्ही जर प्रत्यक्ष जाऊन तिथं बघितलं, आज तिथं बिकट परिस्थिती आहे लोकांची. गेल्या वर्षी आम्ही त्यांना अन्न वस्त्र निवारा इथं समाज मंदिरामध्ये दिला. गेल्या वर्षी साहेबांच्या वतीने त्यांना रात्रीच्या 12-1 वाजता त्यांना तांदूळ, गहू हे ते सर्व आम्ही आणून त्या साहेबांनी तिथं खालच्या याच्यामध्ये दिलं समाज मंदिरामध्ये, आणि त्यांचं आम्ही तिथं त्यांना राहण्यासाठी जागा केली तिथं. तर ह्या वर्षी पण आता तीच परिस्थिती आलेली. ही परिस्थिती आम्ही त्यांच्या कानावर घातलेली पहिलीच, तरी सुद्धा काहीच काम झालं नाही अजूनपर्यंत तिथं. हे असं आहे हलगर्जीपणा त्यांचा. आता हे वरचे लोक मला वाटतं समोर तिकडे कुठेतरी बांधून राहतात वाटतं म्हणले. आता पर्याय नाही ना, त्यांना माहिती आहे ना का हे जाणार आहे म्हणून. भीतीपोटी शेवटी ते बांधणार, आजूबाजूला लोक जाणारच नाही. आता इथं जर आता राहिले असते आणि असं रात्रीच्या संध्याकाळी टायमाला आला असतं तर कोण जबाबदार आहे याला? आम्ही 2-2 वाजता इकडून त्यांना पुनर्वसन खाली केले. त्यांना सांगितलं काय म्हणणं होतं, साहेबांनी यांना आदेश दिला होता का नाही PW वालेले तुम्ही जाऊन तिथं बघा. तेव्हा पाऊस एवढा नव्हता, पाऊस उघडा होता. तिने जर या भिंतीचं काम जरी सुरू जरी केलं असतं ना, तर आज ही परिस्थिती आलीच नसती. त्याच्यामध्ये साहेबांचा काय दोष आहे? साहेबांचा दोष नाही. साहेब उन्हाळ्यात धैर्यशील 3 कोटी रक्कम दिली. पण घालतात, तुम्ही करून घ्या, त्यांना सांगा. आम्हाला पण सांगतात ते का तुम्ही करून घ्या हे रोड. हे त्यांना काय असेल ते अडचणी सांगा त्यांना. आम्ही त्यांना वारंवार जाऊन सांगून सुद्धा त्यांनी ते जे करायचं त्या टायमाला पूर्वताईंनी सांगितलं का जाऊन या. ते बघितलं तर त्यांनी ते आले, JCB आणला, गटर काढलं, आणि आता ती गटर काय फुकट खर्च केला. जे आहे ते होतं, पण ते आहे ते तसेच झालं. काय त्याचा उपयोग झाला? भिंत बांधली नाही, काही नाही त्यांनी. त्याच्यात साहेबांचा यांचा कुणाचा दोष नाही. हे फक्त PWचा दोष आहे हा. त्या ठेकेदाराचा काय दोष नाही. ठेकेदाराचा काय मंजूरच नव्हती. तो काय म्हणला, त्यांनी म्हणलं बांधायसाठी मी बांधील. त्याचं काय म्हणणं नव्हतं ठेकेदाराचं त्याच्यामध्ये. पण आता या घरांना धोकाच नाही. घर कधी खाली येऊ शकतं. हे जे आहे आता फार क्लोज गेले त्याच्या, थोडं तुटलं तरी मला वाटतं तुटणारच आहे. काय भिजलंय सगळे. ते थोडं खाली आले तर वरचं घर खालीच येऊन डायरेक्ट. बापरे बाप. आता काय होणं अपेक्षित आहे सरपंच? आता यांची सुरक्षा होणार अपेक्षित आहे. आणि पुनर्वसन मुळात म्हणजे ना याच्यापर्यंत जरी हे आलं असतं तरी पण ही पसारवाडीचं जर पुनर्वसन वेळेत तिकडे वरती झालं असतं तर ही एवढी परिस्थिती निभावली नाही. ही सगळी लोक तिकडे वरती गेल्या ती बिंदाच राहिली असते. मग रोडचं आता येणार, ते आता नवीन रोड आहे त्यामुळे ते खसणार, परत दुसऱ्या वर्षी चालूच राहणार आहे. पण पुनर्वसन जर झालं असतं लवकर वरती तर बरं झालं असतं. आम्ही साहेबांना म्हणतो, साहेबांनी तिकडे आदेश दिले सगळे, पण ते अजून काय त्यांचं काहीच हेच काय.